कुठलं संकट राहत नाही. आणि ज्या वेळेस जीवनात कुठलं संकट राहत नाही, कुठलं कर्म शिल्लक राहत नाही, तुका म्हणे हरी काही उरो नेदेवरी, त्यांची सरलीर झार झाला सफळ व्यापार. यथामध्ये येत अवकाश. जसे सद्गुरूंनी बुद्धी दिली त्याप्रमाणे अभंग सोडवण्याचा प्रयत्न केला. ज्या निमित्तानाचे कीर्तन सेवा आहे, आपल्याला निमित्त माहिती. आज शुभ मंगल दिनी, या विवाह सोहळ्याच्या मंगल दिनी आजची ही कीर्तनाची सेवा पांडुरंग परमात्म्याच्या चरणी समर्पित करतो. आणि ज्याच्यासाठी खास सेवा आज आपली ठेवलेली होती, वधू आणि वरासाठी आजची ही सेवा होते. कारण याच वधूवरांच्या नवीन जीवनाला आजपासून सुरुवात होते. आपल्यावर बऱ्याच संसारातल्या जबाबदाऱ्या येतात आणि संसार कसा करावा महाराज, आजपासून या नव दाम्पत्याला संसाराचे अनुभव जीवनामध्ये उत्तरोत्तर यांच्या भगवान परमात्मा यांना उत्तम आरोग्य, चांगली धन संपदा देवो, हीच ईश्वराच्या चरणी प्रार्थना करूया. आणि आमचे हरिभक्तीपरायण छगनजी महाराज खडके यांनी मला सांगितलं की आपल्याला कीर्तन सेवा करायची. त्यांच्या आग्रहाखातर तुमच्या समोर तुमच्या दर्शनाचा योग आलेला आहे. म्हणून अशा पवित्र कार्यामध्ये डीजे न लावता भगवान परमात्म्याची संतांची वाणी आपल्या कानावरती पडावी, असं उत्तम ज्यांचे उदात्त विचार आहेत अशा छगन महाराजांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. आणि इथून पुढे महाराज त्यांनी एक आपल्यासाठी संदेश दिलाय की उगाच काहीतरी पिऊन खाऊन धिंगाणा करण्यापेक्षा आपल्या या पवित्र दिनी काहीतरी देवाचे शब्द कानावर पडावेत, असा पवित्र उदात्त हेतू त्यांचा होता. म्हणून आजची ही सेवा करण्याचा योग